हाय स्टुडंट्स, पहा आपण करंट इलेक्ट्रिसिटी नावाचा चॅप्टरची थिअरी जी आहे ती फिनिश केलेली आहे आणि आजपासून आम्ही नवीन चॅप्टर त्या ठिकाणी घेतोय आणि त्याचं नाव आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स. पहा, दिस इज द चॅप्टर यू ऑलरेडी सीन इन द 11th स्टँडर्ड. त्याचा जो काही पहिला पार्ट आहे तो आपण 11th स्टँडर्डला ऑलरेडी पाहिलेला आहे. सेकंड पार्ट दॅट इज पुढचा जो पार्ट आहे तो आपल्याला या ठिकाणी 12th ला गेल्यानंतर चेकआउट करायचा आहे. आता इलेक्ट्रोस्टॅटिक्स म्हणजे काय? पहा, इलेक्ट्रिसिटी जी आहे, इलेक्ट्रिसिटीचा अभ्यास का इलेक्ट्रिक फील्ड ज्याला आपण म्हणतो, त्या इलेक्ट्रिसिटीचा स्टडी आपण दोन ब्रँचेस मध्ये करतो, करंट इलेक्ट्रिसिटी आणि इलेक्ट्रोस्टॅटिक्स. आता करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये काय असतं पहा, तर चार्जेस आर मूव्हिंग फ्रॉम वन पॉइंट टू द अनदर पॉइंट थ्रू द कंडक्टर. चार्जेस जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह होत असेल आणि अशा मूव्ह होणाऱ्या चार्जेसचा किंवा त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या टर्म्सचा जेव्हा आपण स्टडी करतो तेव्हा त्याला आपण म्हणतो करंट इलेक्ट्रिसिटी. बिकॉज देर इज द फ्लो ऑफ काय सांगा चार्ज, दॅट इज करंट ऑफ चार्ज. कळतं सर्वांना? आणि वेन द चार्ज इज ॲट रेस्ट, आणि जर चार्ज हा रेस्टला असेल, रेस्टला म्हणजे कळतं सर्वांना, स्टेशनरी असेल, स्टॅटिक असेल, तर अशा वेळी त्या चार्जशी निगडीत ज्या टर्म्स असतात त्याचा स्टडी ज्या ब्रँच मध्ये केला जातो त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोस्टॅटिक्स. स्टॅटिक म्हणजे काय? स्थिर, स्टेशनरी. वेन द चार्ज इज ॲट रेस्ट, then the terms related, then the electrical terms related to that charge are studied in this branch of काय सांगा फिजिक्स. तर त्याचा आपण स्टडी या फिजिक्सच्या ब्रँच मध्ये करतो इलेक्ट्रोस्टॅटिक्स. म्हणजे स्टडी ऑफ द स्टेशनरी और स्टॅटिक चार्जेस, स्टॅटिक किंवा स्टेशनरी चार्जेसचा स्टडी आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये करायचा आहे. हे झालं आपल्या इलेक्ट्रोस्टॅटिक्सच्या संदर्भातलं, राईट? ठीक आहे. आता इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, आता इलेक्ट्रोस्टॅटिक शिकायचं म्हटलं की वी शुड नो सम टर्म्स रिलेटेड टू द काय 11th स्टँडर्ड. आपल्याला काही 11वीच्या टर्म्स माहिती असणं गरजेचे, कारण त्या टर्म्स जोपर्यंत आपण काय करत नाही सांगा आत्मसात करत नाही तोपर्यंत आपल्याला 12वीचं शिकता येणार नाही. कारण आपल्याला 12वीची थेरमची सुरुवात झाली गॉस थेरमने. कुणापासून सुरुवात झाली? गॉस थेरमचे ऍप्लिकेशन्स. परंतु गॉस थेरम आपण 11thला पाहिलेला आहे. गॉसचा जो थेरम आहे तो आपण 11thला पाहिलेला आहे आणि त्याचे ऍप्लिकेशन्सने स्टार्ट झाले आपल्या 12वीच्या चॅप्टरची. त्यामुळे वी शुड नो व्हॉट इज मीन बाय गॉस थेरम फर्स्ट, व्हिच वी हॅव ऑलरेडी सीन इन द 11th स्टँडर्ड. गॉस थेरम म्हणजे काय ते आपल्याला माहिती पाहिजे. काय सांगतो तो थेरम, काय स्टेटमेंट आहे त्याचं, तो अप्लाय करायला आता शिकणार आहे आपण 12thला. परंतु तो थेरम काय तिथपर्यंत मी तुम्हाला आज नेऊन पोहोचवणार आहे. आजचं लेक्चर जे आहे इंट्रोडक्शन मध्येच मी टाकणार आहे की सगळं जे आपल्याला 11वीला जे सगळं झालंय, जे आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक शिकताना गरजेचं आहे, जे काय असेल ते सगळं मी आजला इंट्रोडक्शन करणार आहे आणि उद्या आपल्याला ऍप्लिकेशन्स ऑफ गॉस थेरमला सुरुवात करावी लागणार आहे. परंतु आजचं लेक्चर तितकंच महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. कारण बेसिक जर कळालं इलेक्ट्रोस्टॅटिक्सचं तर आपल्याला पुढे जाता येणार आहे. कारण हे बेसिक फार महत्त्वाचं आहे, राईट? व्हेरी इम्पॉर्टंट बेसिक मी आज सांगणार इलेक्ट्रोस्टॅटिक्सशी निगडीत असणार आहे. मग आता चला आपली सुरुवात करूयात. एव्हरीबडी नो दॅट काय सांगा इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. हा शब्द तुम्ही ऐकलेला आहे 11वीला. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स म्हणजे काय? तर याचा अर्थ असा होतो लक्षात, फॉर द पिक्चोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ द काय सांगा इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्डचं पिक्चोरियल रिप्रेझेंटेशन दाखवण्यासाठी फॅराडेने ही कन्सेप्ट इंट्रोड्यूस केली. पिक्चोरियल रिप्रेझेंटेशन म्हणजे काय? एखादी गोष्ट चित्रमय पद्धतीने दाखवल्यानंतर ती गोष्ट समोरच्याला लवकर कळते, समोरच्याचा लवकर आत्मसात होते आणि म्हणून आपण कधी कधी काय करतो, चित्रांचा उपयोग करतो एखादी गोष्ट दर्शवण्यासाठी. त्याला आपण म्हणतो पिक्चोरियल रिप्रेझेंटेशन. काय म्हणतो त्याला? पिक्चोरियल रिप्रेझेंटेशन. कळते सर्वांना? मग इलेक्ट्रिक फील्डचं पिक्चोरियल रिप्रेझेंटेशन दाखवण्यासाठी किंवा इलेक्ट्रिक फील्ड चित्रमय पद्धतीने दाखवण्यासाठी फॅराडेने इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स ही कन्सेप्ट मार्केटमध्ये आणली किंवा कन्सेप्ट वापरली. आता ही कन्सेप्ट काय सांगते? ही कन्सेप्ट असं सांगते लक्षात घ्या, हिअर इट इज काय सांगा चार्ज क्यू. या ठिकाणी काय सांगा चार्ज क्यू प्लस चार्ज आहे आणि इफ यू टेक एनी पॉइंट ऑफ चार्ज, या चार्ज क्यूचं इलेक्ट्रिक फील्ड एवढ्या भागात असं होईल. जरा इलेक्ट्रिक काय सांगा इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस बाय दॅट चार्ज. कळते सर्वांना? या चार्जचं इलेक्ट्रिक फील्ड लक्षात आलं. व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिक फील्ड? पहा, इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय? अनेकदा शब्द वापरला जाणार आहे आता इथून पुढे आपल्याकडनं. व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिक फील्ड? द रिजन अराउंड द काय सांगा चार्ज. चार्जच्या सभोवताली असा रिजन अराउंड द काय सांगा चार्ज किंवा द एरिया, द व्हॉल्यूम, रिजन, द रिजन अराउंड द चार्ज इन विच चार्ज इज इफेक्टिव्ह. ज्या भागामध्ये या चार्जचा प्रभाव आहे, चार्जच्या सभोवताली जेवढ्या भागापर्यंत या चार्जचा प्रभाव दिसतो त्या भागाला इलेक्ट्रिक फील्ड असं म्हणतात. काय म्हणतात? इलेक्ट्रिक फील्ड. हे सगळं जे आहे इलेक्ट्रिक फील्ड असं म्हणतात. काय सांगा इलेक्ट्रिक फील्ड. नीट लक्षात घ्या, व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिक फील्ड? द रिजन अराउंड द काय सांगा चार्ज इन विच चार्ज इज इफेक्टिव्ह. लक्षात? चार्जच्या सभोवतालचा असा एरिया, असा रिजन, असं क्षेत्र ज्यामध्ये चार्ज इफेक्टिव्ह असतो त्याला आपण इलेक्ट्रिक फील्ड शब्द वापरतो. मग ह्या इलेक्ट्रिक फील्ड ह्या चार्जमुळे इलेक्ट्रिक फील्ड निर्माण झाले. जसं मॅग्नेटच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होतं तसं चार्जच्या भोवती इलेक्ट्रिक फील्ड तयार होतं.
येते का नाही लक्षात? जसं या ठिकाणी मॅग्नेट ठेवला आणि मॅग्नेटच्या सभोवताली एवढ्या एवढ्या भागात काय सांगा मॅग्नेटिक फील्ड आहे. जर आपण या ठिकाणी लोखंडाचा एखादा छोटासा तुकडा आणला तर तो तुकडा मॅग्नेटला अट्रॅक्ट होत नाही, कारण तो मॅग्नेटिक फील्डच्या बाहेर आहे. पण तोच तुकडा जर इथं आणला आपण तर मात्र तो अट्रॅक्ट होईल, कारण तो लोखंडाचा तुकडा मॅग्नेटिक फील्डच्या आतमध्ये, म्हणजे ह्या मॅग्नेटचा प्रभाव ह्या लाईन पर्यंत आहे. पहा लक्षात, हा जो रिजन आहे ना, हा या रिजनला आपण मॅग्नेटिक फील्ड म्हणतो. कळते सर्वांना? ज्या भागापर्यंत मॅग्नेट इफेक्टिव्ह असतो त्याला मॅग्नेटिक फील्ड म्हणायचं. तसंच ज्या पोर्शन पर्यंत हा जो चार्ज आहे इलेक्ट्रिक चार्ज तो इफेक्टिव्ह असतो त्याला म्हणायचं काय सांगा इलेक्ट्रिक फील्ड. मॅग्नेटच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड आणि चार्जच्या भोवती इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक चार्जच्या भोवती इलेक्ट्रिक फील्ड. लक्षात ठेवा. मग आता बघा लक्षात, रिजन अराउंड द काय सांगा चार्ज इन विच काय सांगा चार्ज इज इफेक्टिव्हिटी इज कॉल्ड एज काय सांगा इलेक्ट्रिक फील्ड. तर या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये जर आपण 1 युनिट पॉझिटिव्ह चार्ज ठेवला, if you place 1 unit positive charge, पाहिजे 1 unit positive charge, 1 unit positive charge जर ठेवला, then what happens? Positive gets repulsion, positive repulsion होईल and this charge will move in this direction. हा चार्ज काय होईल सांगा या दिशेने मूव्ह होईल. जर आपण या ठिकाणी इथं एखादा चार्ज ठेवला तर this charge will move in this direction. या ठिकाणी एखादा चार्ज ठेवला positive charge तर it will move in this direction. या ठिकाणी चार्ज जर ठेवला तर it will move in this direction. तर सर्वांना this is the काय सांगा concept behind the electric lines of force. मग काय आहे इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स? द पाथ. नीट लक्षात घ्या. द पाथ. ते पहा, here it is the path, here it is the path, here it is the path. कळते? the path along which unit positive charge will move. the path along which unit positive charge will move when it is placed in the electric field. इलेक्ट्रिक फील्ड मध्ये युनिट पॉझिटिव्ह चार्ज ठेवल्यानंतर तो ज्या पाथने मार्गक्रमण करेल त्या पाथला इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स असं म्हणतात. नीट लक्षात घ्या. द पाथ अलॉंग विच द युनिट पॉझिटिव्ह चार्ज विल मूव्ह. the path along which the unit positive charge will move when it is placed in the electric field. इलेक्ट्रिक फील्ड मध्ये युनिट पॉझिटिव्ह चार्ज ठेवल्यानंतर तो ज्या मार्गाने मार्गक्रमण करतो त्याला इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स असं म्हणतात. पहा, इथे ठेवला तर अशा दिशेने जाईल, इथे ठेवला तर अशा दिशेने जाईल, इथे ठेवला तर अशा दिशेने जाईल. रिपल्शन मुळे पॉझिटिव्ह रिपल्शन असतं. त्या पॉझिटिव्ह रिपल्शन मुळे अशा दिशेने जाईल. दीज आर ऑल इलेक्ट्रिक लाईन्स. या सगळ्या कोण आहेत? सगळ्या इलेक्ट्रिक लाईन्स आहेत. मग हाऊ मेनी इलेक्ट्रिक लाईन्स आर पॉसिबल? इनफायनाइट इलेक्ट्रिक लाईन्स आर पॉसिबल. किती लाईन्स आपण करू शकतो? या ठिकाणी आपण पॉझिटिव्ह चार्ज ठेवतो, इकडे लाईन काढता येईल. या ठिकाणी आपण चार्ज ठेवतो, इकडे लाईन काढता येईल. या ठिकाणी चार्ज ठेवतो, इकडे लाईन काढता येईल. कारण पॉझिटिव्ह रिपल्शन हा इकडे जाईल. या ठिकाणी आपण चार्ज ठेवतो, इकडे लाईन काढता येईल. देयर आर सो मेनी इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. खूप लाईन्स ऑफ फोर्स या ठिकाणी येतील. हे लक्षात. मग दिस इज ऑल अबाउट द कसा इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. नीट लक्षात घ्या. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स म्हणजे काय? द पाथ अलॉंग विच द कसा युनिट पॉझिटिव्ह चार्ज विल मूव्ह when it is placed in the कसा इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड मध्ये युनिट पॉझिटिव्ह चार्ज ठेवल्यानंतर तो ज्या मार्गाने मार्गक्रमण करतो त्याला आपण इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स असं म्हणत असतो. दिस ऑल अबाउट द इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. हिअर इट इज द लाईन्स ऑफ फोर्स, हिअर इट इज लाईन्स ऑफ फोर्स, हिअर इट इज लाईन्स ऑफ फोर्स. सगळ्या लाईन्स ऑफ फोर्स येत्या. खूप कितीही काढू शकता. प्रत्येक पॉईंट पासून तुम्ही इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स काढू शकता. इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सचे प्रॉपर्टीज आपण शिकलेलो आहे. पहा लक्षात घ्या की इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स ऑलवेज स्टार्ट्स फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल अँड एंड्स ऑन काय सांगा निगेटिव्ह. नेहमी पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह. त्याचं डायरेक्शन नेहमी पॉझिटिव्ह कडून कुठं असतं सांगा निगेटिव्ह कडे असतं. पहिले कॅरेक्टर मी सांगतो मला कॅरेक्टरिस्टिक ऑफ काय सांगा इलेक्ट्रिक लाईन ऑफ काय सांगा फोर्स. दुसरं इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आहेत ते नेवर इंटरसेक्ट इच अदर. ते एकमेकांना कधी छेदणार नाही. कधी दे डू नॉट इंटरसेक्ट टू काय सांगा इच अदर. दे डू नॉट इंटरसेक्ट इच अदर. देन द टँजेंट ड्रॉन. तिसरं कॅरेक्टरिस्टिक्स मी थोडी काय सांगून टाकतो ती तुम्ही शिकलेलं आहे. द टँजेंट ड्रॉन टू एनी पॉइंट ऑन द इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स गिव्स द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. आता हे इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सला मी टँजेंट काढले. आता ह्याची टँजेंट असेच येणार आहे. त्यामुळे ही टँजेंट काय सांगते इलेक्ट्रिक फील्डचं डायरेक्शन सांगते. लक्षात इलेक्ट्रिक फील्ड इज इन दिस वे. त्याचं डायरेक्शन सांगते. द टँजेंट ड्रॉन ॲट एनी पॉइंट टू द इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स गिव्स द डायरेक्शन ऑफ काय सांगा इलेक्ट्रिक फील्ड. पुढचं पहा लक्षात. द इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स ऑलवेज एमिट परपेंडिक्युलर टू द सरफेस ऑफ चार्ज. हे पहा ही इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स जी आहे ना ती नेहमी सरफेस चार्जच्या सरफेसला कशी असते सांगा परपेंडिक्युलर असते. नीट लक्षात घ्या. इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द काय सांगा सरफेस ऑफ द काय सांगा चार्ज किंवा सरफेस ऑफ द कंडक्टर. कंडक्टरच्या सरफेसला ती नेहमी परपेंडिक्युलर असते. हे आपल्या त्या ठिकाणी लक्षात आलं. ज्या ज्या ठिकाणी इलेक्ट्रिक लाईन्स खूप क्राउडेड झालेले असतील त्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी हाय असते. बरोबर. पहा द रिजन ॲट विच द इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आर क्राउडेड टुगेदर द इंटेन्सिटी ॲट दॅट पॉइंट इज मॅक्सिमम. आणि ज्या ठिकाणी इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आर वाइडली सेपरेटेड ज्या ठिकाणी वाइडली सेपरेट झाले असतील त्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी कशी असते कमी. चला मी तुम्हाला उदाहरण देतो. लक्ष द्या. हे पाहिजे लाईन्स ऑफ फोर्स निघतात. इकडे काय इकडे काय इकडे काय हे दीज आर द लाईन्स ऑफ फोर्स.
या ठिकाणी इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स कसे आहे, क्राउडेड आहे, कसे आहे, क्राउडेड आहे, म्हणून इथे इंटेन्सिटी जास्त आहे. आणि या ठिकाणी गेल्यानंतर तेवढाच रिजन मी या ठिकाणी घेतला, या रिजन मधून हा रिजन आणि हा रिजन सेम आहे, 1 2 3 4 ओन्ली 4 लाईन्स आर पासिंग. इथं 1 2 3 4 5 6 7, त्यामुळे या ठिकाणची इंटेन्सिटी हाय आहे, या ठिकाणची इंटेन्सिटी कशी आहे सांगा, लो आहे. कारण इथं लाईन्स सेपरेट होत चालल्यात ना, वाईडली सेपरेट, दे आर सेपरेटिंग फ्रॉम इच अदर. आणि त्यामुळे जसं आपण लांब जाऊ तसं इंटेन्सिटी कमी होत जाते. जवळच्या पॉइंटला इलेक्ट्रिक लाईन्स क्राउड झालेले असतात, गर्दी झालेली असते, त्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी जास्त असते. हे सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहिलं. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स कॅन कॉम्प्रेस, त्या कॉन्ट्रॅक्ट होतात, त्या काय होतात सांगा, कॉन्ट्रॅक्ट, त्यांची लेंथ कॉन्ट्रॅक्ट होऊ शकते. आणि या प्रॉपर्टीच्या आधारे टू अनलाइक काय सांगा चार्जेस अट्रॅक्ट इच अदर, हे आपल्याला एक्सप्लेन करता येतं. आलं लक्षात. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स कॅन काय सांगा कॉन्ट्रॅक्ट इन द लेंथ, अँड युजिंग दिस वी कॅन काय सांगा डिफाइन किंवा वी कॅन डिस्कस अबाउट द काय सांगा अट्रॅक्शन बिटवीन अनलाइक चार्जेस. त्यानंतर इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स एक्सर्ट द लॅटरल प्रेशर ऑन इच अदर. युजिंग दिस प्रॉपर्टी इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स एकमेकांवर काय करतात सांगा, लॅटरल प्रेशर एक्सर्ट करतात. आणि या प्रॉपर्टीच्या आधारे वी कॅन एक्सप्लेन द रिपल्शन बिटवीन द लाईक चार्जेस. त्याच्या आधारे आपण काय करतो, लाईक चार्जेस मध्ये रिपल्शन एक्सप्लेन करू शकतो. पुढचं, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स नेवर पास थ्रू द कंडक्टर. त्या कधी कंडक्टर मधून जात नाही, कंडक्टरच्या सरफेस मधून बाहेर, पण आतमध्ये कंडक्टर मध्ये कधी प्रवेश करत नाही, कंडक्टरच्या इथून निघतात, सरफेस पासून निघतात. दे नेवर पास थ्रू द काय सांगा कंडक्टर. याचाच अर्थ असा, इनसाइड द कंडक्टर द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज 0. कंडक्टरच्या आतमध्ये इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स नसतात, म्हणजे कंडक्टरच्या आतमध्ये इंटेन्सिटी 0 असते. तर अशा पद्धतीने आपल्याला हे सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. वी शुड नो व्हाट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ काय सांगा इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. इट इज नॉट पार्ट ऑफ आवर सिलेबस, बट बिफोर सीइंग दॅट किंवा विदाउट सीइंग दॅट वी कॅन नॉट सी द चॅप्टर कॉल्ड एज इलेक्ट्रोस्टॅटिक्स. परंतु हे सगळं झाल्याशिवाय आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक्स शिकता येणार नाही. म्हणून मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतोय. काय तुम्ही शिकलात 11th ला जे काही शिकलाय तर थोडक्यात तुम्हाला काय करतो, रिवाइज करून देतोय. कारण मला पुढे जायचंय, मला गॉस थेरम आणि त्याचे ऍप्लिकेशन शिकायला जायचंय. बट बिफोर सीइंग दॅट वी शुड नो दिस. या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे. चला, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स कळालं सर्वांना. मी परत एकदा डेफिनेशन सांगतो. द पाथ along which the unit positive charge can move when it is placed in electric field. इलेक्ट्रिक फील्ड मध्ये जर आपण एखादा युनिट पॉझिटिव्ह चार्ज ठेवला तो तर ज्या मार्गाने पुढे जातो त्याला म्हणतात इलेक्ट्रिक लाईन ऑफ काय सांगा फोर्स. तर किती आपल्याला लाईन ऑफ फोर्स काढता येतात. आता एका याच्यापासून किती लाईन्स ऑफ फोर्स येतील, किती निघतात, इन्फायनाइट नंबर ऑफ लाईन्स काय सांगा, इकडं किती लाईन्स ऑफ फोर्स त्या ठिकाणी काढता येतील आपल्याला. मग इन ऑर्डर टू काय सांगा लिमिट द नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स, मग आपल्याला मोजता कशा येणार. मग त्यासाठी फॅरेडे इंट्रोड्यूस अनदर कन्सेप्ट कॉल्ड एज काय सांगा ट्यूब्स ऑफ फोर्स. फॅरेडेने काय केलं सांगा, ट्यूब्स ऑफ फोर्स नावाची एक कन्सेप्ट काढली. पहा लक्षात, द ट्यूब पहा हिअर इट इज. आता हे सगळं कोड या सगळ्या लाईन्स ऑफ फोर्स आहे. आता मी तुम्हाला सांगायला चाललोय ट्यूब्स ऑफ फोर्स म्हणजे काय. पहा हिअर इट इज असं, हे सगळ्या लाईन ऑफ फोर्स आहे. मग इन ऑर्डर टू लिमिट द नंबर ऑफ काय सांगा लाईन्स ऑफ फोर्स, फॅरेडे इंट्रोड्यूस अ न्यू कन्सेप्ट दॅट इज कॉल्ड एज काय सांगा ट्यूब्स ऑफ फोर्स. काय सांगा, ट्यूब्स ऑफ फोर्स. व्हॉट इज मीन बाय ट्यूब्स ऑफ फोर्स. पहा, द ट्यूब एन्क्लोजिंग द क्लोज्ड ट्यूब एन्क्लोजिंग द काय सांगा लाईन्स ऑफ फोर्स. या लाईन ऑफ फोर्स जे आहेत त्यांना एन्क्लोज करणारी जी ट्यूब असते, असे आपण जर एखादी ट्यूब काढली, इथे लक्षात ठेवा, द ट्यूब एन्क्लोजिंग किंवा असं होते का थोडीशी अशी काढतो. पहा लक्षात, द ट्यूब एन्क्लोजिंग द काय सांगा इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स. इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सला एन्क्लोज करणारी जी क्लोज्ड ट्यूब असते त्या ट्यूबला आपण काय शब्द वापरतो, ट्यूब्स ऑफ फोर्स. परत ऐका, द ट्यूब एन्क्लोजिंग द नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स. अनेक इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स ला एकत्र करणारी जी ट्यूब असते तिला आपण काय म्हणतो सांगा बरं. सॉरी, जी ट्यूब असते आपण ट्यूब्स ऑफ फोर्स म्हणतो. थोडक्यात ट्यूब ऑफ फोर्स इज अ बंडल ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सचा बंडल, एक बंडल तयार केला की असं एक क्लोज्ड बंडल तयार केला की इट इज कॉल्ड एज काय सांगा ट्यूब ऑफ फोर्स. इथे लक्षात ठीक आहे. व्हॉट इज ट्यूब ऑफ फोर्स, द ट्यूब which encloses the number of electric lines of force, it is called as काय सांगा ट्यूब्स ऑफ फोर्स. म्हणजे ट्यूब्स ऑफ फोर्स इज द बंडल, आला लक्षात आमच्या, ऑफ द काय सांगा इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. हा एक इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सचा बंडल आहे, थोडक्यात लक्षात ठेवा. ऑल द प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स आर सॅटिस्फाइड बाय द काय सांगा ट्यूब ऑफ फोर्स. ज्या ज्या प्रॉपर्टी इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स दाखवतात त्या सगळ्या प्रॉपर्टी ट्यूब्स ऑफ फोर्स दाखवतात. जसं की दे ऑलवेज एमिट्स फ्रॉम काय सांगा पॉझिटिव्ह टर्मिनल, एंड्स ऑन निगेटिव्ह टर्मिनल. इथे लक्षात, दे नेवर इंटरसेक्ट टू इच अदर, दे आर ऑलवेज परपेंडिक्युलर टू द काय सांगा सरफेस ऑफ कंडक्टर, दे कॅन कॉन्ट्रॅक्ट, दे कॅन काय सांगा एक्झर्ट लॅटरल प्रेशर ऑन इच अदर, दे डू नॉट पास थ्रू द काय सांगा कंडक्टर. हे सगळ्या प्रॉपर्टीज आहेत इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सच्या प्रॉपर्टी. आणि इलेक्ट्रिक ट्यूब ऑफ फोर्सच्या प्रॉपर्टी सेम आहेत. ट्यूब ऑफ फोर्स कळालं. लाईन ऑफ फोर्सच्या याच्यावर मर्यादा येण्यासाठी, लिमिट येण्यासाठी, त्यांच्या नंबरवर लिमिट येण्यासाठी काय केलंय की एक ट्यूब ऑफ फोर्स नावाची म्हणजे एक बंडल घेतलाय इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सचा एक बंडल, त्याला काय म्हणतात सांगा ट्यूब ऑफ फोर्स. मग आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडेल, हाऊ मेनी
नंबर ऑफ ट्यूब्स ऑफ फोर्स किंवा हाऊ मेनी ट्यूब्स ऑफ फोर्स कॅन एमिट फ्रॉम द काय सांगा चार्ज क्यू. जर या ठिकाणी क्यू एवढा चार्ज असेल तर किती ट्यूब्स बाहेर पडतात. हाऊ मेनी ट्यूब्स कॅन एमिट थ्रू द काय सांगा चार्ज क्यू. क्यूब एवढ्या चार्ज मधून लक्षात ठेवा, नीट लक्षात ठेवा, फीड करून टाका माइंड मध्ये. बऱ्याचदा कन्सेप्ट येणार आहे पहा. थ्रू लक्ष द्या, थ्रू 1 कोलम चार्ज बरोबर ठीक आहे. 1 अपॉन एप्सिलॉन ट्यूब्स, 1 अपॉन काय सांगा एप्सिलॉन ट्यूब्स कॅन एमिट. फीड करून टाका मनामध्ये, फायनल फीड करा. एक कोलम चार्ज जर या ठिकाणी असेल किती कोलम, एका कोलम पासून किती ट्यूब्स बाहेर पडतात तर 1 अपॉन एप्सिलॉन. व्हॉट इज द एप्सिलॉन. एप्सिलॉन इज द परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम. मीडियमच्या परमिटिव्हिटी येते. व्हॉट इज द एप्सिलॉन. इट इज द परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम. एका कोलम चार्ज पासून किती ट्यूब्स बाहेर पडतात 1 अपॉन एप्सिलॉन ट्यूब्स बाहेर पडतात. कळते सर्वांना. आता इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स अनंत होत्या पण आपण त्याच्यावर लिमिट करायचं, त्याचा नंबर लिमिटेड घ्यायचा आहे, मर्यादित आपल्याला मोजता आला पाहिजे म्हणून ही नवीन कन्सेप्ट आली ट्यूब्स ऑफ काय सांगा फोर्स. एका कोलम चार्ज मधून एक 1 अपॉन एप्सिलॉन ट्यूब्स बाहेर पडतात. किती 1 अपॉन एप्सिलॉन ट्यूब्स. म्हणजे 1 कोलम चार्ज कॅन एमिट 1 अपॉन एप्सिलॉन ट्यूब्स. मग हाऊ मेनी चार्ज देयरफॉर पहा q कोलम चार्ज कॅन एमिट q अपॉन एप्सिलॉन. क्यू कोलम चार्ज पासून किती ट्यूब्स बाहेर पडतील q अपॉन एप्सिलॉन ट्यूब्स बाहेर पडतील. एका कोलम पासून 1 अपॉन एप्सिलॉन, 2 कोलम पासून 2 अपॉन एप्सिलॉन, 3 कोलम चार्ज मधून 3 अपॉन एप्सिलॉन, 5 कोलम चार्ज मधून 5 अपॉन एप्सिलॉन ट्यूब्स बाहेर पडतील. तसं q कोलम चार्ज पासून q अपॉन एप्सिलॉन ट्यूब्स बाहेर पडतील. कळते सर्वांना. एका कोलम चार्ज मधून 1 अपॉन एप्सिलॉन ट्यूब्स बाहेर पडतात. लक्षात ठेवायचं. व्हॉट इज एप्सिलॉन. एप्सिलॉन इज द नंबर ऑफ परमिटिव्हिटी ऑफ मीडियम. लक्षात आलं. एका कोलम चार्ज मधून 1 अपॉन एप्सिलॉन ट्यूब्स बाहेर पडतात. 2 कोलम चार्ज मधून 2 अपॉन कोलम एप्सिलॉन 2 अपॉन एप्सिलॉन ट्यूब्स बाहेर पडतात. q कोलम चार्ज पासून q अपॉन एप्सिलॉन ट्यूब्स बाहेर पडतात. आलं लक्षात. आणि ट्यूब्स ऑफ फोर्स सॅटिस्फाय सेम प्रॉपर्टी एज दॅट ऑफ काय इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. ट्यूब्स ऑफ फोर्स आणि इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स मी दोन कन्सेप्ट सांगितले तुम्हाला. पहिली कन्सेप्ट काय सांगितली इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ काय सांगा फोर्स. त्यांच्या संख्येवर मर्यादा असण्यासाठी आपण दुसरी कन्सेप्ट घेतली कोणती ट्यूब्स ऑफ फोर्स. बरोबर आहे. इट इज अ बंडल ऑफ काय इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. हा इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सचा बंडल आहे. मग किती मोठा बंडल घ्यायचा. एका कोलम पासून 1 अपॉन एप्सिलॉन ट्यूब्स ऑफ फोर्स बाहेर पडतात. लक्षात ठेवा. हे लक्षात. 1 कोलम चार्ज एमिट्स 1 अपॉन एप्सिलॉन ट्यूब्स ऑफ फोर्स. लक्षात राहू द्या. q कोलम चार्ज कॅन एमिट q अपॉन एप्सिलॉन ट्यूब्स ऑफ फोर्स. चला दुसरी कन्सेप्ट मी सांगितली ट्यूब्स ऑफ फोर्स म्हणजे काय. लक्षात आलं सर्वांच्या. मग आता पहा लक्षात घ्या की हा जो काय या ठिकाणी आहे लक्षात द्या मी काय सांगतो. Q is the charge. या ठिकाणी किती चार्ज ठेवला आपण प्लस Q. हाऊ मेनी ट्यूब्स विल एमिट काही या दिशेने इन दिस डायरेक्शन इन दिस डायरेक्शन इन दिस डायरेक्शन. हाऊ मेनी ट्यूब्स विल एमिट. एका कोलम चार्ज पासून 1 अपॉन एप्सिलॉन ट्यूब्स. Q कोलम चार्ज पासून किती Q अपॉन एप्सिलॉन ट्यूब्स बाहेर पडतील. कळतं सर्वांना. हा ठीक आहे. ट्यूब्स ऑफ फोर्स किती बाहेर पडतात किती ट्यूब्स येते कळायला का सर्वांना. Q अपॉन एप्सिलॉन ट्यूब्स बाहेर पडतात. q अपॉन एप्सिलॉन ट्यूब्स. कळते सर्वांना. ठीक आहे. आता मला काय करायचं पहा लक्षात. मी असा एक एरिया काढला. हे लक्षात ठीक आहे. आता या एरिया मधून मी या ठिकाणी एक युनिट एरिया घेतला. एक युनिट एरिया हे इट इज काय 1 युनिट एरिया. आलं लक्षात ठीक आहे. किती एरिया घेतला मी 1 युनिट एरिया. किती के ट्यूब्स आहेत अशा 1 2 3 4 ठीक आहे. अशा ट्यूब्स बाहेर पडतात ते लक्षात घ्या. हे लक्षात ठीक आहे. आता मी काय केलं की याच्यापासून r एवढ्या अंतरावर पहा हे डिस्टन्स आहे ना q कोलम चार्ज पासून r एवढ्या अंतरावर हे जे अंतर आहे याला आपण r म्हणूयात पहा लक्षात. r एवढ्या अंतरावर मी एक युनिट एरिया घेतलाय पहा. ठीक आहे. ते सांगा 1 युनिट एरिया. मग हाऊ मेनी ट्यूब्स ऑफ फोर्स आर एमिटिंग. एक युनिट एरियातून किती ट्यूब्स बाहेर पडतात त्यांच्या संख्येला त्या ठिकाणची इंटेन्सिटी म्हणायचं. काय म्हणायचं इंटेन्सिटी. व्हॉट इज मीन बाय इंटेन्सिटी. लक्षात ठेवा. तुम्हाला बऱ्याचदा शिक्षक लोक तुम्ही सांगत असेल इलेक्ट्रिक इंटेन्सिटी या पॉईंटची एवढी आहे त्या पॉईंटची तेवढी आहे. वॉटसन थेरम आपण वापरून वेगवेगळ्या ठिकाणची इंटेन्सिटी. पण इंटेन्सिटी म्हणजे काय. व्हॉट इज इंटेन्सिटी. आपण इंटेन्सिटी सांगतो बऱ्याचदा की या ठिकाणची इंटेन्सिटी एवढी आहे त्या ठिकाणची इंटेन्सिटी तेवढी आहे. इंटेन्सिटी म्हणजे इलेक्ट्रिक फील्डची तीव्रता ताकद स्ट्रेंथ. ती कशी मोजतात की द नंबर ऑफ ट्यूब्स
द नंबर ऑफ काय सांगा ट्यूब्स, मी इथे डेफिनेशन लिहितो. इंटेन्सिटी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, मी तिसरी कन्सेप्ट सांगतो तुम्हाला. इलेक्ट्रिक फील्ड काय सांगा इंटेन्सिटी. द नंबर ऑफ ट्यूब्स of force emitting one unit area. डेफिनेशन लिहिलेली आहे. द नंबर ऑफ ट्यूब्स ऑफ फोर्स एमिटिंग नॉर्मली. एक युनिट एरिया मी घेतला या ठिकाणी. हा जो पॉइंट आहे या पॉइंटला मी नाव देतो पी. पी पॉइंटला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती मला शोधायची आहे. व्हॉट इज द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट पॉइंट पी. पी पॉइंटचा इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती. मी काय केलं पी पॉइंटच्या सभोवताली एक युनिट एरिया घेतला. किती एरिया घेतला हा 1 युनिट एरिया. मग पहा द नंबर ऑफ ट्यूब्स ऑफ फोर्स एमिटिंग नॉर्मली. नॉर्मली म्हणजे परपेंडिक्युलर. बरोबर ठीक आहे. या सरफेसला परपेंडिक्युलर किती ट्यूब्स बाहेर पडतात. द नंबर ऑफ ट्यूब्स ऑफ फोर्स एमिटिंग नॉर्मली थ्रू द युनिट एरिया. किती एरिया घेतला युनिट एरिया. थ्रू द काय सांगा युनिट एरिया ड्रॉन अराउंड द गिवन पॉइंट. दिलेल्या पॉइंटच्या भोवती एक युनिट एरिया घेतल्यानंतर त्यातून जेवढे ट्यूबची संख्या नॉर्मली बाहेर पडते त्या ट्यूबच्या संख्येला त्या ठिकाणची इंटेन्सिटी असं म्हणतात. आले लक्षात. काय सांगितलं सांगा. द नंबर ऑफ ट्यूब्स ऑफ फोर्स किती ट्यूब्स बाहेर पडतात कुठून. थ्रू द युनिट एरिया ड्रॉन अराउंड द गिवन पॉइंट. दिलेल्या पॉइंटच्या भोवती एक युनिट एरिया काढल्यानंतर कळते सर्वांना त्याच्यातून जेवढ्या ट्यूब्स ऑफ फोर्स बाहेर पडतात त्यांच्या संख्येला त्या ठिकाणची इंटेन्सिटी असं म्हणतात. कळते सर्वांना. आता मी जी फिगर काढली त्या फिगर मध्ये काय दिसलं तुम्हाला की हा जो काही युनिट एरिया मी घेतला पी पॉइंटच्या सभोवताली त्यातून किती ट्यूब्स बाहेर पडल्या 3 ट्यूब्स बाहेर पडल्या. म्हणजे आता पी या पॉइंटची इंटेन्सिटी किती आहे 3. अलग लक्षात. इंटेन्सिटी ऑफ काय सांगा इंटेन्सिटी ॲट पॉइंट पी इज इक्वल टू काय सांगा 3 वेबर पर मीटर स्क्वेअर. अलग लक्षात 3 वेबर पर मीटर स्क्वेअर. दिस इज द इंटेन्सिटी. जर समजा इथून 4 ट्यूब्स बाहेर पडत असेल 1 2 3 4 पहा लक्षात द्या असं 1 2 3 4 5 या ठिकाणी इंटेन्सिटी किती आहे 5. जर या ठिकाणी 5 ट्यूब्स बाहेर पडत असेल 6 ट्यूब 7 ट्यूब 8 ट्यूब 8 इंटेन्सिटी येणार. 10 ट्यूब बाहेर पडत असेल तर 10 इंटेन्सिटी येणार. मग हाऊ मेनी ट्यूब्स आर एमिटिंग नॉर्मली थ्रू द युनिट एरिया ड्रॉन अराउंड द गिवन पॉइंट. दिलेल्या पॉइंटच्या भोवती एक युनिट एरिया काढल्यानंतर त्याच्यामधून किती ट्यूब्स बाहेर पडतात त्या संख्येला त्या ठिकाणची इंटेन्सिटी असं म्हणतात. आता मला सांगायचं लक्ष द्या. नीट लक्ष आलं सर्वांच्या. हे पहा ही ट्यूब पुढे गेली ट्यूब पुढे गेल्यानंतर काय होतं सांगा ट्यूब्स असे सेपरेट होत चालल्या. म्हणजे एवढाच एरिया जर मी इथे घेतला इथून किती ट्यूब चालल्या 3च. इथे किती चालल्या का 8. इथली इंटेन्सिटी 8 आहे 1 2 3 4 5 6 7 8. इथे मात्र 3च चालल्या. इथली इंटेन्सिटी 3 आहे. इंटेन्सिटी कशावर डिपेंड असते जसं आपण लांब जाऊ तसे ट्यूब सेपरेट होतात. त्यामुळे युनिट एरियातून जाणाऱ्या ट्यूबची संख्या कमी होते. इथं 3च इंटेन्सिटी येणार आहे. इथे मात्र इंटेन्सिटी 8 येणार आहे. लक्षात आलं. म्हणजे जसं आपण चार्ज पासून लांब जाऊ तसं इंटेन्सिटी कमी होत जाते. कळालं सर्वांना. तर तिसरा वाटतं कसं इंटेन्सिटी म्हणजे कळालं सर्वांना नंबर ऑफ ट्यूब्स ऑफ फोर्स एमिटिंग नॉर्मली थ्रू द युनिट एरिया ड्रॉन अराउंड द गिवन पॉइंट. दिलेल्या पॉइंटच्या भोवती एक युनिट एरिया काढल्यानंतर त्या एरियातून किती ट्यूब्स बाहेर पडतात त्यांच्या संख्येला इंटेन्सिटी म्हणतात. समजा मला या ठिकाणची इंटेन्सिटी काढायची कोणत्या या तर इथे क्यू नावाचा एखादा पॉइंट घेतला एस नावाचा त्याच्या भोवती एक युनिट एरिया काढायचा. आणि एक एरियातून किती ट्यूब्स बाहेर पडतात 3. या ठिकाणची इंटेन्सिटी 3 आली. मला समजा इथली इंटेन्सिटी काढायची तर इथे एक युनिट एरिया घ्यायचा. त्याच्यातून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 या ठिकाणी इंटेन्सिटी 10 आहे. या ठिकाणी 8च चालल्यात 8 इंटेन्सिटी. या ठिकाणी 3च चालल्यात 3च इंटेन्सिटी आहे. म्हणजे जसं चार्ज पासून लांब जाऊ तसं इंटेन्सिटी काय होत जाते कमी होत जाते कारण ट्यूब सेपरेट होत जातात. कळालं सर्वांना. व्हॉट इज ट्यूब्स ऑफ इंडक्शन कळालं सॉरी ट्यूब्स ऑफ फोर्स कळालं का. त्याच्या आधारे मी तुम्हाला इंटेन्सिटी म्हणजे काय सांगितलं आलं लक्षात. आता मी तुम्हाला या ठिकाणची इंटेन्सिटी काढून दाखवतो. हे आर एवढ्या अंतरावरची इंटेन्सिटी काढून दाखवतो. नीट लक्ष द्या. ठीक आहे पहा क्यू पासून तर आर एवढ्या अंतरावर किती अंतरावर सांगा आर.
हे अंतर आर आहे. या ठिकाणी एक पी नावाचा पॉईंट आहे. कोणता पॉईंट आहे सांगा? पी नावाचा पॉईंट आहे. पी ठिकाणची इंटेन्सिटी काढायची. तर पहा या ठिकाणी एक युनिट एरिया घेतला. मला सांगा क्यू एवढ्या कॉलमच्या चार्ज मधून किती ट्यूब्स बाहेर पडतात? क्यू अपॉन एप्सिलॉन. मी मला सांगितलं की 1 युनिट चार्ज मधून 1 युनिट चार्ज मधून 1 अपॉन एप्सिलॉन ट्यूब बाहेर पडते. क्यू एवढ्या मग इथून क्यू अपॉन एप्सिलॉन ट्यूब्स बाहेर पडतात. हा एरिया किती आहे सांगा बरं टोटल? हा एरिया आहे 4 पाय आर स्क्वेअर. किती आहे? 4 पाय आर स्क्वेअर. मग 4 पाय आर स्क्वेअर मधून जर क्यू अपॉन एप्सिलॉन ट्यूब्स बाहेर पडतात, कारण सगळ्या ट्यूब्स किती आहेत बाहेर पडणाऱ्या? क्यू अपॉन एप्सिलॉन. हे इकडून काय इकडून काय इकडून काय इकडून काय इकडून काय म्हणजे किती एरिया आहे टोटल? मग एका युनिट एरियातून किती? पहा तर मग काय इंटेन्सिटी कशी काढणार? पहा लक्षात. नंबर ऑफ ट्यूब्स ऑफ फोर्स एमिटिंग पर युनिट एरिया. एमिटिंग काय सांगा? पर युनिट एरिया. एक युनिट एरियातून किती ट्यूब्स ऑफ फोर्स बाहेर पडतात? मला सांगा. क्यू चार्ज जर आतमध्ये असेल तर किती ट्यूब्स बाहेर पडणार आहे? क्यू अपॉन एप्सिलॉन. आणि एकूण एरिया किती आहे सांगा? 4 पाय आर स्क्वेअर. 4 पाय आर स्क्वेअर. 4 पाय आर स्क्वेअर एवढ्या एरियातून जर एवढे ट्यूब्स बाहेर पडतील तर 1 युनिट एरियातून किती ते काढतोय आपण. उत्तर किती आलं? 1 अपॉन काय सांगा? 1 upon 4 pi epsilon into q upon काय सांगा? r square. तर दिस इज द फॉर्म्युला टू फाइंड आउट द काय सांगा? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. इंटेन्सिटी काढण्याचा फॉर्म्युला आहे. लक्षात ठेवा, नीट लक्षात ठेवा. हा फॉर्म्युला अनेकदा वापरतो तुम्ही, बऱ्याचदा वापरता, कितीतरी वेळा वापरता. इंटेन्सिटी 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 कळते सर्वांना? काय इंटेन्सिटी म्हणजे काय? इंटेन्सिटी इज नथिंग बट द नंबर ऑफ ट्यूब्स ऑफ फोर्स एमिटिंग पर युनिट एरिया. आलं लक्षात? ठेवा. एक युनिट एरियातून किती ट्यूब्स बाहेर पडतात? मी कसं काढलं पहा. जर क्यू चार्ज आतमध्ये ठेवला असेल तर क्यू चार्ज मधून किती ट्यूब्स बाहेर पडतात? क्यू अपॉन एप्सिलॉन. तर काही ट्यूब्स इकडे चालल्यात, काही इकडे चालल्यात, काही इकडे चालल्यात, काही इकडे चालल्यात. एकूण एरिया किती आहे? 4 पाय आर स्क्वेअर. मग 4 पाय आर स्क्वेअर एरियातून जर एवढ्या ट्यूब्स बाहेर पडत असेल क्यू अपॉन एप्सिलॉन तर एका युनिट एरियातून किती? त्याला म्हणायचं इंटेन्सिटी. त्याला काय म्हणतात? इंटेन्सिटी. नंबर ऑफ ट्यूब्स ऑफ फोर्स एमिटिंग नॉर्मली थ्रू 1 युनिट एरिया इज कॉल्ड एज इंटेन्सिटी. मग इंटेन्सिटी कशी कळालं? टोटल नंबर ऑफ ट्यूब्स ऑफ फोर्स डिवाइडेड बाय टोटल एरिया. कारण एरियाने डिवाइड केली की 1 युनिट एरियातून किती ते निघणार आहे? क्यू अपॉन एप्सिलॉन आपण काय सांगा? 4 पाय आर स्क्वेअर. तर इन दिस वे हा फॉर्म्युला तुम्ही अनेकदा पाहिला असेल इंटेन्सिटीचा. लक्षात ठेवा. इंटेन्सिटी इक्वल टू इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी अराउंड द काय सांगा? चार्ज स्फियर इज इक्वल टू काय सांगा? 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन इनटू काय सांगा? क्यू अपॉन आर स्क्वेअर. दिस इज द फॉर्म्युला फॉर इंटेन्सिटी. शिकलाय का तुम्ही? अनेकदा शिकला असाल, खूप वेळा शिकला असाल. हा फॉर्म्युला इंटेन्सिटीचा. लक्षात ठेवा. दिस इज द इंटेन्सिटी. आलं लक्षात? ठीक आहे. आता हे झालं इंटेन्सिटी. आता फ्लक्स म्हणजे काय? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणजे काय ते सांगितलं. आता फ्लक्स म्हणजे काय? बऱ्याचदा काय होतं आपल्याला एक युनिट एरिया घेण्याऐवजी आपण काय करतो? मोठा एरिया घेतो, एवढा एरिया. आलं लक्षात? ठीक आहे. मग नंबर ऑफ ट्यूब्स ऑफ फोर्स एमिटिंग थ्रू द काय सांगा? गिवन एरिया. आता हा समजा एरिया डीएस आहे. ते एकूण एरियातून किती ट्यूब्स आल्या त्याला त्या एरियाचा काय म्हणायचं सांगा? फ्लक्स म्हणायचं. काय म्हणायचं? फ्लक्स. इलेक्ट्रिक फ्लक्स कसा काढतात पहा लक्षात द्या. इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल टू पहा लक्षात इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणजे काय सांगा? एरिया. हे पहा इंटेन्सिटी एवढ्या भागातून किती ट्यूब चालल्या त्यांच्या सगळ्याला आपण इंटेन्सिटी म्हणतो. एक युनिट एरियातून जाणाऱ्या ट्यूबला काय म्हणायचं? इंटेन्सिटी. एकूण एवढ्या एरियातून किती ट्यूब जातील? इंटेन्सिटी म्हणजे ds. मग तो त्या एरियाचा काय झाला? फ्लक्स झाला. मग व्हॉट इज मीनिंग बाय इलेक्ट्रिक फ्लक्स? द ट्यूब्स ऑफ फोर्स पासिंग नॉर्मली थ्रू द गिवन एरिया. एक युनिट एरियातून जर असेल तर त्याला इंटेन्सिटी म्हणतात आणि दिलेल्या एरियातून जाणाऱ्या ट्यूबला म्हणायचं फ्लक्स. एवढा एरिया संपूर्ण घेतला तर त्याचा फ्लक्स काढतात आणि एक युनिट एरिया घेतला तर काय काढतात? इंटेन्सिटी. मग इंटेन्सिटीला एरियाने म्हणलं की फ्लक्स निघतो. इंटेन्सिटीला एकूण एरियाने म्हणलं की काय निघतो? फ्लक्स निघतो. लक्षात आलं? इलेक्ट्रिक फ्लक्स जो आहे तो असा काढतात. इलेक्ट्रिक फ्लक्सला फाय म्हणतात. फाय बरोबर काय सांगा? इंटेन्सिटी म्हणजे काय सांगा? ds. कळतं सर्वांना? फ्लक्स आणि इंटेन्सिटी मध्ये फरक लक्षात घ्या. इंटेन्सिटी म्हणजे काय? द नंबर ऑफ ट्यूब्स ऑफ फोर्स एमिटिंग नॉर्मली थ्रू युनिट एरिया. एक युनिट एरियातून ज्या ट्यूब्स बाहेर पडतात त्याला म्हणायचं इंटेन्सिटी. आणि याच्या जर गिवन एरिया म्हटलं आपण, दिलेला एरिया, युनिट एरिया नाही यायचा, गिवन एरिया, दिलेल्या एरियातून ज्या ट्यूब्स बाहेर पडतात त्याला म्हणतात इलेक्ट्रिक फ्लक्स. मग फ्लक्स आणि इंटेन्सिटी मध्ये रिलेशन कळालं का? एक युनिट एरियातून ट्यूब ज्या बाहेर पडतात त्याला इंटेन्सिटी म्हणतात. मग इंटेन्सिटीला काय केलं? ds ने मल्टिप्लाय केलं की काय मिळणार तुम्हाला? फ्लक्स मिळणार. या एरियाचा फ्लक्स. आलं लक्षात? फ्लक्स आणि काय सांगा? इंटेन्सिटी यात रिलेशन आहे. फ्लक्सला ds ने भागले की इंटेन्सिटी मिळते. इंटेन्सिटीला ds ने बोलले की फ्लक्स मिळतो. इलेक्ट्रिक फ्लक्स. इलेक्ट्रिक फ्लक्स सुद्धा शब्द तुम्हाला बऱ्याचदा ऐकावा लागणार आहे इथून पुढे. लक्षात आलं सर्वांच्या? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आणि काय सांगा? इलेक्ट्रिक फ्लक्स. हे सुद्धा दोन कन्सेप्ट आपण पाहिल्या.
चला नीट लक्ष द्या माझ्याकडे, मी काय काय शिकवलंय तुम्हाला. आणखी पुढे जायचं मला. पहिलं इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स, द पाथ along which unit equal to charge moves when it is placed in an electric field is called as electric line ऑफ फोर्स. ठीक आहे, तर आपण इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स म्हणतो. शिकलाय? शिकलो. ठीक आहे, दुसरी कन्सेप्ट काय शिकला पाहतो मी, लक्ष द्या. ट्यूब ऑफ फोर्स. द ट्यूब एनक्लोजिंग, द ट्यूब काय सांगा, एनक्लोजिंग द नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स, इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ काय सांगा, फोर्स is called as tube of force. ठीक है. Through Q coulomb charge, Q upon epsilon tubes of force can emit. क्यू कॉलम चार्ज मधून किती ट्यूब्स बाहेर पडतात, क्यू अपॉन एप्सिलॉन ट्यूब्स बाहेर पडतात. तिसरी कन्सेप्ट मी काय सांगितली, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. इलेक्ट्रिक काय सांगा, इंटेन्सिटी, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. व्हाट इज इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी? द ट्यूब्स ऑफ फोर्स, द ट्यूब्स ऑफ फोर्स emitting normally through one unit area drawn around a given point in an electric field is called as electric field intensity, also E. Therefore, E is equal to tubes of force upon area per unit area. Tubes of force per unit area. तो 1 unit area करते. मग मला सांगा क्यूबचं कॉलम चार्ज पासून किती ट्यूब्स बाहेर पडतात, क्यू अपॉन एप्सिलॉन, आणि स्फिअरचा एरिया किती असतो, 4 पाय r चा स्क्वेअर. उत्तर आलं 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन into q upon काय सांगा r square. दिस इज द फॉर्म्युला टू फाइंड आउट द इंटेन्सिटी. तर त्या सर्वांना हा फॉर्म्युला इंटेन्सिटी काढण्याचा आहे. चौथा पहा, लक्ष द्या. इलेक्ट्रिक फ्लक्स काय, चौथा पॉइंट, इलेक्ट्रिक फ्लक्स. याच्यात याच्यात काय फरक आहे, लक्ष द्या. इथे लागलं तर 1 मिनिट. इलेक्ट्रिक फ्लक्स असं फाय पहा, द ही आणि ही व्याख्या एकच आहे, फक्त इथं 1 युनिट एरिया घेतलाय. पण कधी कधी आपल्याला 1 युनिट एरिया घेणं शक्य नसेल तर आपण पाहिजे तेवढा एरिया घेऊ शकतो, आणि पण त्याला काय म्हणायचं, इंटेन्सिटी नाही म्हणायचं, फ्लक्स म्हणायचं. मग पहा, द ट्यूब्स ऑफ फोर्स emitting normally through given area in an electric field is called as electric flux of that area. त्याला त्या एरियाचा काय म्हणतात सांगा, एरिया म्हणतात. मग पहा, therefore electric flux is equal to electric intensity गुणिले एरिया. कारण इंटेन्सिटी म्हणजे 1 युनिट एरिया, एका युनिट एरियातून जर एवढ्या निघत असेल तर एरियाने मल्टिप्लाय केले की इलेक्ट्रिक फ्लक्स निघणार आहे. मग याचा अर्थ आपल्याला असं म्हणतात की फाय इज इक्वल टू ई इनटू काय सांगा, ds. राईट, ठीक आहे. फाय इक्वल टू इनटू ds हा इलेक्ट्रिक फ्लक्स डेफिनेशन. याच्यात तर याच्यात फरक लक्षात घ्या. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी मध्ये ज्या नंबर ऑफ ट्यूब्स मोजतो ते 1 युनिट एरियातून किती बाहेर पडतात त्याला म्हणतात इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. आणि जर एरिया जर आपला फिक्स नसेल, गिवन एरियातून ज्या ट्यूब्स बाहेर पडतात त्याला इलेक्ट्रिक फ्लक्स ऑफ दॅट एरिया असं म्हणायचं. कळतं सर्वांना, ऑफ दॅट एरिया.
दिलेल्या एरियातून जेवढ्या ट्यूब्स ऑफ फोर्स बाहेर पडतात त्याला इलेक्ट्रिक फ्लक्स ऑफ दॅट एरिया, आणि 1 युनिट एरियातून जेवढ्या बाहेर पडतात त्याला म्हणतात इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी. अशा 4 कन्सेप्ट मी सांगितल्या. आता 5वी कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतोय, पहा लक्षात घ्या. 5th वन, नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन. नॉर्मल इलेक्ट्रिक काय सांगा, इंडक्शन पावसात NEI. आता तुम्हाला सांगा एका युनिट एरियातून किती ट्यूब्स बाहेर पडतात, Q अपॉन एप्सिलॉन. परंतु एप्सिलॉन काय आहे, एप्सिलॉन इज काय, परमिटिव्हिटी ऑफ मीडियम. म्हणजे किती ट्यूब बाहेर पडणार हे कशावर डिपेंड आहे, परमिटिव्हिटी ऑफ मीडियमच्या कशावर डिपेंड आहे, परमिटिव्हिटी. परत एकदा पहा, Q कोलम चार्ज मधून किती ट्यूब्स बाहेर पडतात, Q अपॉन एप्सिलॉन. म्हणजे कुठल्याही चार्ज मधून किती ट्यूब्स बाहेर पडणार हे तो चार्ज कुठल्या मीडियम मध्ये ठेवलाय त्या मीडियमच्या परमिटिव्हिटीवर डिपेंड असतं. लक्षात, ठीक आहे. मग समजा मी या ठिकाणी Q कोलम चार्ज ठेवला, या वातावरणात जर मी त्याला ठेवलं तर त्याच्यातून Q अपॉन एप्सिलॉन बाहेर पडतील. पण मी वातावरण बदललं, हाच कोलम चार्ज Q एवढाच चार्ज जर मी दुसरा पाण्यामध्ये किंवा इतर कुठल्या मीडियम मध्ये ठेवला तर त्यातून ट्यूबची संख्या बदलणार आहे. कारण का, मीडियम बदलले की एप्सिलॉन बदलतो. मीडियम बदलले की काय होणार सांगा, एप्सिलॉन बदलणार आहे. म्हणजेच कुठल्याही चार्ज मधून किती ट्यूब्स बाहेर पडतात हे मीडियमवर सुद्धा डिपेंड आहे. चार्जवर तर डिपेंड आहेच आहे, किती चार्ज येते तर महत्त्वाचं आहेच आहे, परंतु त्या मीडियमची परमिटिव्हिटी किती ते पण महत्त्वाचं आहे. मग ही परमिटिव्हिटी मीडियमवर डिपेंडन्स न ठेवण्यासाठी, मीडियमच्यावर अजिबात डिपेंड नाही राहिलं पाहिजे म्हणून फॅराडेने आणखी एक कन्सेप्ट इंट्रोड्यूस केली. तो म्हणतो एका कोलम चार्ज पासून एकच ट्यूब बाहेर पडायला पाहिजे. मग अशा ट्यूबला म्हणजे ट्यूब्स ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स मिळून एक इलेक्ट्रिक ट्यूब झाली, आणि अशा वेगवेगळ्या ट्यूबचे मिळून काय एक ट्यूब्स ऑफ इंडक्शन तयार होते. मग एका कोलम चार्ज पासून एकच ट्यूब ऑफ इंडक्शन बाहेर पडते. हे ट्यूब्स ऑफ इंडक्शन, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स पेक्षा ट्यूब्स ऑफ इंडक्शन ही पुढची कन्सेप्ट आली. सॉरी, ट्यूब्स ऑफ फोर्स कन्सेप्ट आली. ट्यूब्स ऑफ फोर्सच्या पुढची कोणती, ट्यूब्स ऑफ इंडक्शन. मग पहा आता लक्ष द्या, काय सांगितलं कळालं, व्हॉट इज मीन बाय काय सांगा, नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन. ते आपल्याला चेक आउट करायचं. व्हॉट इज मीन बाय काय सांगा, नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन. तर ट्यूब्स ऑफ फोर्स पहा लक्षात घ्या, त्याची डेफिनेशन कशी आहे, ट्यूब्स ऑफ फोर्स through any medium other than vacuum are called as tubes of induction. Tubes of induction. Tubes of induction. ठीक आहे, एक मिनिट मी पहिले तुम्हाला ट्यूब्स ऑफ इंडक्शन म्हणजे काय सांगतो. वाचवा, ट्यूब्स ऑफ काय सांगा, इंडक्शन. वन कोलम चार्ज emits only one tube of induction. एक कोलम चार्ज पासून एकच ट्यूब इंडक्शनचे बाहेर पडते. Q कोलम चार्ज पासून Qच ट्यूब बाहेर पडतात. यावेळी ते Q कोलम चार्ज म्हणजे काय सांगा, Q ट्यूब्स ऑफ इंडक्शन. पहा, ट्यूब्स ऑफ फोर्स, Q कोलम चार्ज पासून किती ट्यूब्स ऑफ फोर्स बाहेर पडतात, Q अपॉन एप्सिलॉन. आणि Q कोलम चार्ज पासून किती ट्यूब्स ऑफ इंडक्शन बाहेर पडतात, Q. एका कोलम पासून एक, दोन कोलम पासून दोन, Q कोलम पासून Q. याच्यापेक्षा आणखी सोपी कन्सेप्ट आणली, पण त्याला नाव काय दिलं, ट्यूब्स ऑफ इंडक्शन. एका कोलम पासून एकच ट्यूब ऑफ इंडक्शन बाहेर पडते. दोन कोलम चार्ज पासून दोन ट्यूब्स ऑफ इंडक्शन बाहेर पडतात. Q कोलम चार्ज पासून Q ट्यूब्स ऑफ इंडक्शन बाहेर पडतात. लक्षात ठेवा. आणि मग आता कन्सेप्ट आपला पाचवा नंतर सहावा, नॉर्मल इलेक्ट्रिक काय सांगा, इंडक्शन. बरोबर, ठीक आहे. पहा लक्ष द्या, द ट्यूब्स ऑफ इंडक्शन, ट्यूब्स ऑफ काय सांगा, इंडक्शन पासिंग नॉर्मली थ्रू unit area drawn around a given point in an electric field is called as normal electric induction. Drawn around unit area, एक युनिट एरियातून किती ट्यूब्स ऑफ इंडक्शन बाहेर पडतात, ट्यूब्स ऑफ इंडक्शन त्याला म्हणायचं त्या एरियाचं काय सांगा, नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन. एक युनिट एरियातून किती ट्यूब्स ऑफ फोर्स बाहेर पडतात त्याला त्या एरियाचं काय म्हणतात सांगा, इंटेन्सिटी असं म्हणतात. लक्षात घ्या, एक युनिट एरियातून जेवढ्या ट्यूब्स ऑफ फोर्स बाहेर पडतात त्याला त्या एरियाचं इंटेन्सिटी म्हणतात. आणि एक युनिट एरियातून जेवढ्या ट्यूब्स ऑफ इंडक्शन बाहेर पडतात त्याला त्या एरियाचं नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन म्हणतात. फरक लक्षात घ्या, लक्षात आला फरक सर्वांच्या, ठीक आहे. ट्यूब्स ऑफ इंडक्शन, ट्यूब्स ऑफ फोर्सच्या संख्येला इंटेन्सिटी म्हणतात. एक युनिट एरियातून निघणाऱ्या ट्यूब्स ऑफ फोर्सच्या संख्येला इंटेन्सिटी म्हणतात. आणि एक युनिट एरियातून निघणाऱ्या ट्यूब्स ऑफ इंडक्शनच्या संख्येला काय म्हणतात सांगा,
नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन NEI. आणि सगळ्यात शेवटचं पहा लक्ष द्या, जर आपण एक युनिट एरियाच्या ऐवजी जर वेगळा एरिया घेतला गिवन एरिया जर घेतला फ्लक्स सारखा तर त्या ठिकाणी सातवं पहा लक्षात टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक काय सांगा इंडक्शन द ट्यूब्स ऑफ इंडक्शन पासिंग नॉर्मली थ्रू गिवन एरिया. फक्त युनिट एरियाच्या ऐवजी काय केलं सांगा, इथे युनिट होतं इथे गिवन एरिया होतं. गिवन एरिया इज कॉल्ड एज इन एन इलेक्ट्रिक फील्ड. इन एन इलेक्ट्रिक फील्ड इज कॉल्ड एज काय सांगा टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन ओव्हर दॅट एरिया. त्याला त्या एरियाचं नाव म्हणतात नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन असं म्हणतात. राहील लक्षात. तर अशा पद्धतीने 7 कन्सेप्ट मी सांगितल्या. आणखी महत्त्वाचं लक्षात घ्या. ठीक आहे. आता इकडे लक्ष द्या, नॉर्मल इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काय, एका युनिट एरियातून किती ट्यूब्स बाहेर इंडक्शन बाहेर पडतात मला सांगा. इक्वल टू ट्यूब्स ऑफ इंडक्शन, ट्यूब्स ऑफ काय सांगा इंडक्शन आपण काय सांगा एरिया. कळालं सर्वांना. किती ट्यूब्स ऑफ इंडक्शन पर युनिट एरिया. ट्यूब्स ऑफ इंडक्शन पर युनिट एरिया म्हणजे NEI आणि ट्यूब्स ऑफ फोर्स पर युनिट एरिया म्हणजे कोण इंटेन्सिटी. मग किती ट्यूब्स एका कॉलम पासून एक ट्यूब बाहेर पडते, ट्यूब कॉलम पासून किती Q भागिले काय सांगा 4πr चा स्क्वेअर. तर लक्षात ठेवा ट्यूब नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन या फॉर्म्युला काढतात Q आपण 4πr स्क्वेअर आणि टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन, टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक काय सांगा इंडक्शन इक्वल टू नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन गुणिले काय सांगा एरिया. कारण नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन मध्ये एक युनिट एरिया घेतला असतो, याच्यात गिवन एरिया घेतलेला असतो. मग आता पहा इज इक्वल टू काय सांगा Q आपण काय सांगा 4πr स्क्वेअर याला एरिया ds ने मल्टिप्लाय केलं की काय मिळतं सांगा टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन मिळतं. लक्षात आलं. आणि आता लक्षात ठेवा पहा आता शेवटचं मी कंक्लूड करायला चालू आहे लेक्चर. इलेक्ट्रिक हे पहा ट्यूब्स ऑफ फोर्स, ट्यूब्स ऑफ काय सांगा फोर्स त्याच्याशी करस्पॉन्ड कोण आहे इकडं ट्यूब्स ऑफ इंडक्शन. ट्यूब्स ऑफ काय सांगा इंडक्शन. एक युनिट एरियातून जेवढे ट्यूब्स ऑफ फोर्स जातात. आता पहा ट्यूब्स ऑफ फोर्स पर युनिट एरिया इंटेन्सिटी इथे लिहितो इंटेन्सिटी इज इक्वल टू ट्यूब्स ऑफ फोर्स पर युनिट एरिया. आणि या ठिकाणी पहा लक्षात इथं इकडे इंटेन्सिटी मोजतात, तिकडे काय मोजतात पहा लक्षात इथं नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन मोजतात. नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन इक्वल टू ट्यूब्स ऑफ इंडक्शन आपण काय सांगा एरिया. ट्यूब्स ऑफ इंडक्शन पर युनिट एरिया इज कॉल्ड एज नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन. इथं येतात इलेक्ट्रिक फ्लक्स काय मोजतात सांगा इलेक्ट्रिक काय सांगा फ्लक्स इज इक्वल टू इंटेन्सिटी गुणिले काय सांगा एरिया. आणि इथं काय मोजतात या ठिकाणी काय मोजतात सांगा टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक काय सांगा इंडक्शन इज इक्वल टू काय सांगा NEI इंटू काय सांगा एरिया. एरिया म्हणजे कोण सांगा ds. आणि सगळ्यात महत्त्वाचं रिमेंबर एक गोष्ट आणखी लक्षात ठेवा. रिमेंबर की नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन इज इक्वल टू टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन इज इक्वल टू इंटेन्सिटी गुणिले काय सांगा ds इंटू काय सांगा cos थीटा. हे उद्या इथून सुरुवात होणार आहे. इंटेन्सिटी गुणिले एरिया केलं एप्सिलॉन E इंटू काय सांगा ds. तर हे जे काय सूत्र आहे हे सूत्र लक्षात ठेवा. हे सूत्र उद्या आपल्याला या सूत्रापासून सुरुवात करायची आहे. टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन आणि इंटेन्सिटी, इंटेन्सिटी आणि इंडक्शन याच्यात काय रिलेशन आहे. इंटेन्सिटी ही कन्सेप्ट ट्यूब्स ऑफ फोर्स मध्ये येते आणि नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन ही कन्सेप्ट ट्यूब्स ऑफ इंडक्शन मध्ये येते. या दोघांमध्ये काय रिलेशन आहे ते रिलेशन दिलेले आहे पहा. टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन ही ट्यूब्स ऑफ इंडक्शनची कन्सेप्ट आहे आणि इंटेन्सिटी कशाची कन्सेप्ट आहे ट्यूब्स ऑफ फोर्सची कन्सेप्ट आहे. तो दोघात रिलेशन असं आहे टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन इज इक्वल टू एप्सिलॉन E इंटू ds इंटू काय सांगा cos थीटा. तर दिस इज द काय सांगा रिलेशन व्हिच वी आर गोइंग टू काय सांगा स्टार्ट टुमॉरो. या रिलेशनचा उपयोग करून आपण उद्या गॉस थेरम शिकणार आहे. गॉस थेरमचं स्टेटमेंट आणि त्याच्या आधारे खूप सारी ऍप्लिकेशन्स. तर आपला चॅप्टर ऍक्च्युअली उद्या सुरू होणार आहे. आलं लक्षात. आपला चॅप्टर ऍक्च्युअली उद्या सुरू होणार आहे पण आपल्याला त्या चॅप्टरसाठी ह्या सगळ्या ज्या टर्म्स आहेत ह्या माहिती असणं गरजेचं आहे. कारण ह्या टर्म्स जर नसतील तर नुसतं पुढे पुढे सांगण्यात काहीच अर्थ नाही. आणि म्हणून या सगळ्या टर्म्स आहेत मी मुद्दाम फळ्यावर लिहिल्या आहेत सगळ्या स्वच्छ अक्षरात. सगळ्यानंतर लिहून घ्या. पहा याच्यामध्ये काय फरक आहे, याच्यामध्ये काय फरक आहे, याच्यामध्ये काय फरक आहे, सगळ्यामध्ये कसं फरक आहे. हे सूत्र कुठून आलं 11वीच्या पुस्तकात हे सूत्र सुद्धा लिहिलं आहे. आता माझ्याकडे वेळ कमी ऑलरेडी लेक्चर खूप मोठं झाले नाही तुम्हाला हे सूत्र सांगायचं होतं तुम्हाला.
कसं आलं, पण तुम्हाला थोडक्यात सांगतो पहा. या सूत्रामध्ये इंटेन्सिटीच्या सूत्रामध्ये कोण आलाय, एप्सिलॉन आलाय, आणि इंडक्शनच्या सूत्रामध्ये एप्सिलॉन नाही पाहिजे, तर क्यू अपॉन एप्सिलॉन 4πr². इथं काय आलं, क्यू आपण ह्याच्यामध्ये कुठला फरक आहे, फक्त एप्सिलॉनचा फरक आहे. मी एप्सिलॉन मूल्य ही केलं की एरिया निघतं, पण आपल्याला टोटल घ्यायचं म्हणून एरियाने पण गुणलं. आणि हा थिटा कुठून आला, तर बऱ्याच सेंटूचा नॉर्मली निघत नाही, म्हणून त्याचा आपण काय करतो पहा, कॉम्पोनंट घेतो, म्हणून तो कॉस थिटा आला. तर 11व्या पुस्तकात हे सूत्र कसं आलं ते तुम्हाला सांगता येईल. की थोडक्यात सांगितलं, इंटेन्सिटी सूत्रात एप्सिलॉन आहे, इंडक्शनच्या सूत्रात एप्सिलॉन नाहीये, त्यामुळे इंटेन्सिटीला एप्सिलॉनने गुणलं की इंडक्शन निघतं. इथपर्यंत झालं. आता टोटल आहे म्हणून एरियाने गुणलं, कारण टोटल काढताना गिव्हन एरियाने गुणायचं असतं, आणि नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शनला युनिट एरिया, पण आपल्याला टोटल घ्यायचं म्हणून गिव्हन एरिया, मग गिव्हन एरियाने मल्टिप्लाय केलं. आणि कॉस थिटा कसा आला, ह्या ज्या ट्यूब्स असतात त्या नॉर्मली पाहिजे, पण बऱ्याचदा काय होतं, ट्यूब्स नॉर्मली निघत नाही, मग थिटा एवढ्या अँगलने जर निघत असतील बाहेर, तर त्या ठिकाणी काय करतो आपण, त्याचा कॉम्पोनंट घेतो कॉस थिटा. अशा प्रकारे हे सूत्र लक्षात ठेवा. याचा उपयोग आपण उद्यापासून करणार आहे, आणि आपण गॉसचे थेरमच्या आधारे वेगवेगळ्या ठिकाणच्या इंटेन्सिटीज काढायला शिकणार आहे. तर वी आर गोइंग टू सी द ऍप्लिकेशन ऑफ गॉस थेरम, which is the part, which is the syllabus of our काय सांगा, chapter electrostatics, which we are going to start on tomorrow's lecture, right? ठीक आहे, थँक्यू.